आदल्या रात्री पुण्याला आलो आणि नेक्स्ट डे सकाळी उठायला उशिराच झालेला, 9 वाजले होते. श्रद्धाला सकाळी सकाळी मी बोलून घेतलं युगचे नखं कट करण्यासाठी, कारण ते खूप जास्त वाढले होते आणि मला अजून कट करता येत नाही. तिने नाश्ता देखील आणला, तो मी केला. आणि इकडे रोहित युगला खेळवत होता, कारण मला घरातली कामं आवरायची होती. थोडासा पसारा होता, तो खेळून थकला. मग आम्ही त्याला आंघोळ घालायचं ठरवलं. आधी वाटलेलं की आंघोळ घालता येणार नाही, पण तो आता मान पकडायला लागला. त्यामुळे रोहितला आणि मला आता छान जमायला लागलं. तुम्ही तुमच्या बाळाला पहिल्यांदा आंघोळ कधी घातली, कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला जमलं, हे मला नक्की सांगा. त्याची छान अशी मालिश केली आणि त्याला झोपी घातलं, जेणेकरून मला घरातला पसारा आवरता येईल. सगळ्या रूममध्ये खूप सारा पसारा होता. आधी तर मी आमची रूम आवरली, दुसऱ्या रूममधला पसारा तसाच ठेवला, कपडे आवरून घेतले, हॉल आवरला. आणि दुपारच्या जेवणाची वेळ झाली, 1:30 वाजून गेला. माझं जेवण झालं आणि त्यानंतर लगेच युग उठला, पण पुढच्या 5 ते 10 मिनिटामध्ये. तो दुपारी एकदा उठला की त्यानंतर झोपत नाही. संध्याकाळी 7 वाजता डिरेक्टली तो झोपला. तोपर्यंत आम्ही खेळतो, त्याला गोष्टी सांगते, आम्ही खूप साऱ्या गप्पा मारतो आणि असाच आमच्या दोघांचा दुपारचा टाईम जातो. कारण तो एकटा असला की लगेच रडायला लागतो, त्याला सारखं कोणी ना कोणी सोबत लागतं. आणि मला चहा घेता घेता संध्याकाळी 7 वाजले, जेणेकरून मला फ्रेश वाटेल. मग मी त्याचे थोडेसे कपडे होते ते क्लीन करून घेतले आणि मशीनला लावले, वाळत घातले. आणि रात्रीच्या जेवणाला बनलं होतं डाळ चपाती. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.